नमस्कार. आता वाजले आहेत 10:30 आणि आपण उद्या लग्नाला निघणार आहोत. त्यासाठी आपण विद्याला मेहंदी काढण्यासाठी आलो आहे लालबागला. संपूर्ण लालबाग आता शॉप्स वगैरे बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. उद्या मागून पण काढणार आहे ना. मेहंदी आता संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. दोन्ही साईडला पण मेहंदी काढलेली आहे. बहुत कशी आहे छान काढली. बरं झालं इथे बोलतो. युवांश पण काय शांत बसत नाही. तो पण आपलं स्वतःचं नाव काढून घेतोय. तर आज आहे दुसरा दिवस आणि काल मेहंदी काढून आपण घरी जाऊन लवकर झोपलो. तरी आपल्याला झोपायला रात्रीचे 12 वाजले होते. आणि आता आपण परत टीटीच्या ब्रिजवर आहेत आणि गावी जाण्यासाठी निघालो आहे. सकाळचे 6:30 वाजले, त्यामुळे आपल्याला अजिबात ट्रॅफिक मिळणार नाही आहे. इथे मला वाटतं चित्राची इथे नाकाबंदी असते, त्याच्यामुळे इथे थोडीशी गर्दी लागलेली आहे. गुड मॉर्निंग युवांश. तर आम्ही आता प्रांजली हॉटेलजवळ पोचलेलो आहोत आणि ऑर्डर केलं आहे साधा डोसा युवांसाठी, त्याच्यानंतर डीप मेंदूवडा विद्यासाठी आणि माझ्यासाठी मिसळ आलेली नाही अजून. ਮੈਨੂੰ ਆਂਦੇ ਗੰਦੇ ਘਾਟ ਮਰ ਜਾਣੀਏ ਲੱਗਣੀ ਪਈਆਂ ਪਈਆਂ ਬੜੀ ਹੱਟ ਮਰ ਜਾਣੀਏ. या इथे आल्यावर आपल्याला एकदम असं लडाखला आल्यासारखं वाटतं. हा विद्या, इथे खूप सारे मंकी पण आहेत. समोर भरपूर आहे. तो येईल गाडीमध्ये डायरेक्ट आतमध्ये उडी मारेल आणि आतमध्ये येईल डायरेक्ट. खातात बघ कसे. हे बघ, आणि इकडे मंदिर आहे बघ, शिवाई मंदिर आहे. शिव मंदिर, सॉरी शिवाई मंदिर नाही, शिव मंदिर. समोर आपला हरिश्चंद्रगड आहे समोरच्या साईडला. थोडं म्हणजे जिथे काळू वॉटरफॉल पडतो ना तिथे गेलेलो आम्ही. तर तिकडून हे माशेत घाटाचा जो टॉप आहे ना सगळं दिसतं वरतून. आणि आपण पण समोर पण गेलेलो माहितीये तिकडे. थांबायचं इथे. हे दिसते का तिकडे काळू वॉटरफॉल आहे. मग ते तिथून जातात, ते जे जातात जेवढं तिथूनच जातात ना गावातून खालच्या. ड्रोन बिन इथेच भरवले. चल बाळा पुढे चल.
नमस्कार. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही दुपारी आराम करून आम्ही आता निघालो आहोत. अपेक्षाच्या लग्नाची पार्टी ठेवलेली आहे, तर त्या पार्टीला आपल्याला इन्व्हाइट केलं आहे, तर पार्टीसाठी निघालो आहोत. बघू आता काय काय नियोजन आहे, तिकडे गेल्यावर माहीत पडेल. मी दाखवेन व्हिडिओमध्ये. युवांश आणि विद्या पण आपल्याबरोबर. तर आता आपण जुन्नरमध्ये आहे. यावेळेला शिवजयंती खूप जोरात झाली हा विद्या. अपेक्षाच्या लग्नाची पार्टी ही अजूनही चालू आहे. आम्हाला उद्या सकाळी लवकर उठून विद्याच्या मेकअपसाठी जायचं आहे. लांब पण आहे, 15 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आपली मेकअपवाली जी आहे ना तिच्यापासून 15 किलोमीटर. तर आम्हाला सकाळी 7 वाजता तिच्या पार्लरमध्ये पोचायचं आहे. मग तिकडून एक 1-1.5 तास लागेल तिथे मेकअप करायला. आणि मग आम्हाला परत अपेक्षाच्या घरी जायचं आहे. तिला घेऊन आम्ही मग नारायणगावच्या निलम गार्डन हॉलजवळ जाणार आहोत.
अजूनही DJ बंद केलेला नाही आहे. भरपूर जण नाचतात, डान्स चालू आहे. 12-1 वाजेपर्यंत. हां, जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. आमरसपोळी नाही, आमरसपुरी मस्त खाल्लेली आहे. युवांशने पण भरपूर डान्स केलेला आहे. जेवला पण मस्त, जेवला पण छान तो. युवांश घरी असला की त्याचं जेवण हे अजिबात म्हणजे त्याला नको असतं जेवण, पण तो असं बाहेर कुठे कार्यक्रमात गेला का त्याला पंगत वगैरे जिथे असेल ना तिथे तो त्याला सांगायला नाही लागत की जेवायचा टाइम झाला तुझा जेव म्हणून, तो स्वतःहून जेवतो. तर आता आम्ही साई समता जे जुन्नरचं हॉल आहे, मंगल कार्यालय जिथे आमचं लग्न झालेलं, त्या हॉलच्या जवळून आम्ही चाललेलो आहोत. अजून टाइम आहे का त्याची? हा तुम्ही पाहू शकता इकडे आमचं लग्न झालेलं आहे. हा हॉल होता साई समता मंगल कार्यालय, तर इकडे आमचं लग्न झालेलं. आणि आता आपण खानापूर मार्गे जुन्नर मधून आपल्या गावी निघणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत अपेक्षाच्या लग्नाला. आणि 10-15 गाड्यांचा ताफा आहे आमच्या मागे. आमच्या गाडीमध्ये अपेक्षेच्या मेकअप आर्टिस्ट आहे सर्व. मुंबईवरून खास मागवले. तर आता आपण पोचलेलो आहोत भामला. महादेव हॉटेलच्या जराशी पुढे आपण राईट मारणार आहोत. आणि महादेव हॉटेलमधून ही मटकी भेळ घेतलेली आहे. आणि हा आपला राईट आहे. असं कोण गाडी चालवतं? तर आता आम्ही पोचलेलो आहोत शिवराज हॉटेलजवळ, जी आपली बुलेट थाळी जिथे मिळते. आणि आता आपण थोडंसं भूक लागलेली, भूक नाही पण आम्हाला इथली गावरान चिकन खायचं, त्यामुळे आम्ही इथे थांबलो. हां मग आणि आता लॉलीपॉप मागवले. तेवढे खा, अजून घेते. तेवढे चारी फिनिश कर मग मी तुला. फॅमिली सेक्शन आहे अजून 6 वाजता. तर आमच्यासाठी आम्ही
गावरान चिकन थाली मागवलेली आहे. जबरदस्त म्हणजे आम्ही आत्तापर्यंत किती पण हॉटेल लोणावळा तळेगाव साईडला ट्राय केले ना, त्यामध्ये जबरदस्त गावरान चिकन आम्हाला जर आवडलं असेल तर त्या हॉटेलचं आहे. तर आता आपण अटल सेतूने शिवडीच्या साईडला पोहोचलेलो आहोत आणि मुंबईला देखील आपण पोहोचलेलो आहोत. तर वाजलेत किती का विद्या? 9 वाजलेत. विद्याला मी 9:30चा टायमिंग दिलेला, अर्धा तास लवकर पोहोचवलं विद्याला मी. किती तास लवकर पोहोचलो विद्या आपण? अर्धा तास. म्हणजे क्वालिटी ड्रायव्हिंग आहे माझी. पप्पा हा इथून ट्रेन कधी जाणार? तर खूप आधी जायचं बाळा.